परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप दिला गेल्याचं समोर आलं आणि मराठी कुटुंबाला अर्वाच्य भाषा वापरल्याने ही मारहाण करण्यात आलेली आहे। आणि या मारहाणीची दृश्य ठाण्यामधून आपण पाहतोय। ठाण्यामध्ये परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप देण्यात आलेला आहे। बाहर क्या बाहर क्या उनको सॉरी बोलना ठाण्यामधून आपण हे दृश्य बघतो आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निकेश आपल्या सोबत आहेत। निकेश, एक हॉटेल दिसतंय आणि या व्यक्तीला मारहाण होताना पाहायला मिळते। या अगोदर सुद्धा बऱ्याच घटना घडल्या जिकडे मनसे आक्रमक झाली आहे। या घटनांमुळे यावेळी नेमकं काय घडलेलं आहे? कर्मचाऱ्याला कामगाराला चोप मिळताना पाहायला मिळतोय। नक्कीच श्रद्धा, ही काल रात्रीची ही घटना आहे। खरं तर ठाण्यात राहणाऱ्या मानसी मेघे आणि त्यांची जी आई आहे ती मुलुंडमध्ये एका बँकेच्या कामासाठी आल्या होत्या आणि काम झाल्याच्या नंतर मुलुंड पश्चिम येथे फास्ट फूड कॉर्नर आहे त्या फास्ट फूड कॉर्नरवरती ह्या दोघी ज्या आहेत त्या खाण्यासाठी गेल्या होत्या। मात्र तिथला जो एक कामगार आहे त्यांनी त्या दोघांशी जी आहेत ती उज्जत घातली आणि ऐपत नाही तर कशाला खायला येतात अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांनी असं म्हटल्याच्या नंतर मुलींनी त्या कामगाराला जाब विचारला। त्यावेळेला तोच कामगार जो आहे तो मरगुरी दाखवायला लागला आणि त्यांच्यावरती आरडाओरड जी आहे ती करायला लागली। त्यावेळेला त्या मुलीच्या आईने मध्यस्थी देखील केली। मध्यस्थी केल्याच्या नंतर हाच कामगार जो आहे त्या दोघींच्या अंगावरती धावून गेलेला होता आणि यानंतर ह्या दोघी घाबरलेल्या होत्या आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी मनसे कार्यालयात थेट घातलं आणि मनसेच्या कार्यालयात संपूर्ण झालेला प्रकार जेव्हा सांगितला त्याच वेळेला मनसे कार्यकर्ते प्रकार आपण पाहतो या दृश्यांमधून मनसेकडून या कामगाराला चोप देण्यात आलेला आहे। ठाण्यामध्ये परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप देतानाची ही दृश्य। निकेश, धन्यवाद। पण त्यानंतर या कामगारांना माफी सुद्धा मागितल्याचे हे दृश्य आपण पाहतोय।